जळगावच्या केळी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जळगाव जिल्ह्यातील सुमारे 200 कोटी रुपयांच्या केळी समूह प्रकल्पाला मंजुरी दिल्याची घोषणा केली आहे। ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते। या प्रकल्पामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून शीतगृहे, शिकवण कक्ष आणि आधुनिक साठवणूक केंद्रांसाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाणार आहे। यावेळी चौहान यांनी स्पष्ट इशारा दिला की बाजारात केळीचा भाव कृत्रिमरित्या पाडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। केळी उत्पादन आणि निर्यात वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी पुढे म्हटले। या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन देत सरकारने उचललेलं हे पाऊल त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच अपडेटसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।